हॅलो. तर आज आहे डे 10. आज 1% इम्प्रूव्हमेंट म्हणून काय बुक रीडिंगचा टाईम वाढवलो. 5 मिनटं टाईम होता तर 10 मिनिट आता टाईम केला आहे. आणि आज दिवसभरचं काय हे झालं ते काय सांगा आता, जाऊ दे. दिवसभर काय झालं याच्याबद्दल नाही चर्चा करायची. थोडंफार कामच केलं की शेतामध्ये कापूस घेतला आणि बैलगाडीला लावली आणि आलो घरी. आज मित्राचा कॉल आला होता, तर तेव्हा एक गोष्ट कळाली की मी फक्त काय करायचं की बाबा मला हे करायचं आहे याच्याबद्दल विचार करीत राहायचो. आणि माझ्या मित्रानं म्हणा, दुसऱ्या मुलानं, आता मलाही पहिले काय वाटायचं की आपल्या गावाची शेजारची नाही का, ते एक मोठं गाव आहे, तिथं काय टाकावं, स्वतःचं एक तेलाचं हे टाकावं, स्वतःची एक तेलाची कंपनी टाकावी. काय होतं माहिती का, दिमागात एक थॉट येत होता, नुसता थॉट याचा. आणि मी त्याच्याबद्दल विचार करीत राहायचा, पण त्याला कधी म्हणजे असं करायचा प्रयत्न नाही केला. मग त्याच्यानंतर ते थॉट गेला. त्याच्यानंतर कधी आता एक हॉटेल टाकायचा थॉट आला दिमागामध्ये. त्याच्यामध्ये मी काय केलं की बाबा मी असं टाकेन, मी तसं करीन, मी असं करीन, तसं म्हणजे असं पूर्ण थॉट प्रोसेस आली. पण मी ते इम्प्लिमेंट नाही केले. की माझ्या दिमागात एक आयडिया आला आणि त्याचं मी हे नाही केला, काय म्हणता येते, इम्प्लिमेंट नाही केलं, त्याचं वास्तव्यात आणलं नाही. आणि तसंच झालं. आता माझ्या मित्रासोबतच मला हे टाकायचं होतं, हॉटेल टाकायची होती, पण मग त्यानं दुसऱ्यासोबत टाकली. असं काय नाही की माझ्यासोबतच टाकायची होती. पण एक गोष्ट सांगायची की काय माहिती आहे का, जर तुमच्या दिमागात काही येत असेल तर त्याला इम्प्लिमेंट करा. असं दिमागातच ठेवू नका, नाही तर मग माझ्यासारखंच हे होईल. आणि ती बी एक गोष्ट आहे की त्याला माझं परवडलं, म्हणजे ते हे बी झालं नसतं. कारण मी जाणार आहे आता कर्नाटकला, BMSचं माझं ॲडमिशन आहे, तर मग मला तिकडंच जायचं आहे. आता BMS च्या शिक्षणासाठी तर मी तिकडंच जाणार आहे 5-6 वर्ष. आता पाहू तिकडं काय दिमागात थॉट येतात का, म्हणजे नवीन काय आयडिया येतो का, तर पाहू BMSमध्ये काही तिथं काही जर वाटलं तर. पण ह्यावेळेस जर माझ्या दिमागात काय आयडिया आला तर मी इम्प्लिमेंट करणार, ते काही असो मग ते. आणि आणखी एक गोष्ट सांगायची की दुसऱ्यावर डिपेंड नाही राहायचं. आता काय आहे की बाबा, तू जर माझ्यासोबत आला तरच मी हे करीन, किंवा तुझा जर सपोर्ट असेल तरच मी हे करीन, किंवा घरचे सपोर्ट म्हणा, किंवा फॅमिली मेंबरचं म्हणजे तेच घरचे म्हणा, एखाद्या मित्राचं म्हणा, कोणाचा बी सपोर्ट असेल तर मी ते काम करणार. असं नाही करायचं की बाबा एक स्वतःच्या की बाबा काय घेणं नाही, ते असू नसू मला काही फरक पडत नाही. मी जर स्वतः आहे ना तर मग होते काम, काही घेणं नाही. बाकीच्याहून म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड राहू नका, हेच सांगायचे. बाकी काय नाही. मग आज एक्सरसाइज केली, आता मेडिटेशन करतो, बुक रीडिंग करतो, आणि 11च्या आधी तर झोपायचं आहे. तर काल 1% इम्प्रूव्हमेंट केली ना, आणि आज 1% इम्प्रूव्हमेंट म्हणून 5 मिनटाची बुक रीड करीत होतो, तर आता 10 मिनटं करायची. थोडं आता एकच एकदमच जर जास्त वाचायला लावलं तर ते पणार नाही. थोडं करीत जावं लागणार आहे. बरं ठीक आहे, चालते. आज बस झालं आजचे दिवस, उद्या भेटू.